तब्बल 1.5 महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बंद असलेली दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने दिनांक 6 मे पासून अकोट शहरातील दारूची दुकाने उघडल्याने मद्यप्रेमीमध्ये आनंदाचं वातावरण असून अकोट शहरातील दारूच्या दुकानावरून मोठ्या प्रमाणात रांगा लावून दारू खरेदी करताना दिसत आहे। शहरातील वाईन शॉप मालक सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन करीत दारू विक्री करत जरी असले तरी प्रत्येक ग्राहकांकडे दारूची खरेदी व पिण्याचा परवाना तपासणी न करताच बेकायदेशीररित्या दारू विक्री होत आहे। त्यामुळे नेमकी दारू कोणाला कुठे जात आहे याबाबत कोणाला काही कल्पना नाही। अकोला महानगरात कोरोना संसर्गाने बाधितांची संख्या मागील 8 दिवसांपासून झपाट्याने वाढत 142 पर्यंत पोहोचली असून अकोल्यामध्ये सर्व दारूची दुकाने बंद आहे। त्यामुळे अकोला महानगरातून मोठ्या प्रमाणात दारू खरेदी करिता तळीराम अकोट शहरात दाखल होताना दिसत आहे, तर काही जण अकोट शहरातील मित्र व नातेवाईकांना दारू खरेदी करायला लावतात व परस्पर घेऊन जात असल्याचं बोलल्या जात आहे। अकोट तालुक्यातील सीमा बंद केल्या असल्या तरी अकोला येथून येण्या जाण्याकरिता ग्रामीण भागातून अनेक रस्ते असल्याने अकोल्यातील नागरिक दारू खरेदी करिता दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली असून अकोट शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता दारूची दुकाने बंद करण्याची मागणी जोर धरत आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।